हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितम् अजं विभवाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कृष्णालागी कुंती युधिष्ठिराल कतीर एक संदेश भेटयतना विधुलेले उपाख्यान सांगता शिरे आम्ही त्या विषयांत पळयतर आशिल्लीची. विधुले तिगेल पुत्ताक संजयाक युद्धाक सन्नद्ध जेवत तशी युद्धाक वापास उत्साह येवत तशी पुराय नमुनेचे उपदेश दिता. मागीर ती सांगता रायांक गेले वटू साम दान भेद दंड ह्या रितीरीची चोलन घेवपा जाता. चतुरोपाय म्हणटा हाका. सुरवेक तूं एक करी आतां युद्धाक तुका सहाय जावका मसजन राय जावका जातली तुका. सुरवेक कसं करी तूं रायांक गेल्या पुराय उरलय तुगेले नित्यकर्म करून जातरी रायाला पुराय तुगेले वट्टू आतां तुगेले सैन्यान तूं आसाची म्हळ्यार वयस पळय आनी तुका कोणाले रायाल सहाय जावका जाल्यार तांगेले वट्टू चंद करून उरलुचें. उतर छंदस म्हण जाल्यार तांणी खंडीत तुका सहाय करताची. आनी अन्यक कसं म्हळ्यार तुका आतां शत्रू एकलो येद्रा राबला तो तुगेले विचारू गुढचारा पेटोवन पळयसी तर आसता. ताका तूं इतर राजाल वटू उरलोन युद्धाक वापस सन्नद्ध करतर आसा म्हूण म्हणलें कुडले ताका तेन्नाच एक नमने भंय सुरू जाता. तूं भिवन निप्पोन बसला म्हूण ताकाय कळतर आसा तेदन तो आनिकीची संतोशार आसता. तूं हांगा वापस भितर युद्धा सन्नद्ध करतस म्हूण ताका कळ्ळी कुडले तागेल मनान भंय सुरू जाता. मान न्ही हो मिगेल शत्रूक आतां मसजन ओटू मेळटा कितकी मसजन सहाय करता कितकी वापस ह्यो पराक्रमी जावन युद्धा येता कितकी हाका आनी भिवून दवरचें जायना म्हूण असले तागेल माथ्यांत आयलो म्हूण जाल्यार कळ्ळें. मागीर तो तुका भिता. तूं आतां लेखतरस न्हय ताका सोलवाचें जायना तो अजेय म्हूण सुला भायर तुगेले वश जाता पळय तो तशें जावन तूं पळय आतां युद्धाक सन्नद्ध जावका तुगेले शत्रूक कोण शत्रू आसात म्हणून परिशीलन करून तांगेले वटू तुवें स्नेह करून घेवका म्हणटा पळय शत्रूचे मित्र जावच्याक अर्ह म्हूण तशी. आनी तागेले विश्वासा कोण आसाची तांकां पुरय जाल्यार तितले तुगेले तिकड करूं जाता पळय. तागेले शत्रू कोण आसाची तांगेले वटू मित्रत्व करून घेवन तांकां तुगेले वटू युद्धाक आपय. हें विधुले अशी उपदेश करता म्हूण कळ्ळी कुडले ताका धैर्य तर आसा संजयाक. मागीर ती सांगता पळय राया थोडे भंय आसा म्हूण म्हणलेले रायू भिल्ला म्हूण म्हणलेले विशय थोडे कळल्यार पुरो तागेले शत्रूक तो कसं करता म्हळ्यार तो आनीकी व्हड सैन्य घेवन युद्ध करचे येवच्या पळयता. आनी तुगेले पक्ष आशिल्ले जन आमगेले रायू भिल्ला म्हणले कुडले तांणी सुरवेक तांगेले जीव वांचून घेवच्या पळयता. रायू भिल्लो आमकां आनी कसली वांच ना कितकी आमगेले कसं म्हणून आमी पळया म्हूण लेखताची. तशें जावन ಸ್ವಲ್ಪ जन कसं करताचे आमगेले राय भिल्ला म्हूण कळकुडले ताका सोंड तागेले शत्रुले पक्षा वताची हागेले गुट्ट पुरय ताका सोंड दिताची. केलो जन गांव सोंड वच्चे आसच्या पुरोची
मागीर केल्लं तुगेल निमती कसले अपमानीत न्ही जावन आशिल्ले तुगेल राज्यान तसं म्हूण जाल्यार तांणी शत्रू पक्षा वचून ताका राया मारची कशी यार आमगेल राया मारची कशी म्हणल्यार उपाय ताकाय शिकोवन दिताची तशें हांव जाल्यार कोण तुगेल प्रितीचे सची तांणी मान तुगेल असल कश्टा समयारी तुका सोडून वच्चे नाशी तुगेल सेव करता रस्ताची तशें हांव न्हू म्हणल्यार तूं तुका प्रितीच कोण आसाची तांकां वोट करी तुगेल शत्रू खंयची शत्रू आसाची त्या रायां पळय मित्र करून घे आनी तुगेले पक्ष तुगेले देशाच्या लेद्राक तुगेले अमात्य तुगेले मंत्री तांगेले लेद्रा तूं बिल्ला म्हूण दाखोवन घेवं नाका रायू बिल्ला म्हूण कळकुळे तांणी सुरवे तुका सोडून धांवच्या परत तशें हांव न्हू सुरवेक आतां तुगेली हें बिजूडपण सोडी शांत स्वभाव सोडी युद्ध नाका म्हूण म्हणचे सोडी उग्र स्वभाव दाखय उग्र रूप दाखोवन युद्धाक तयार जा म्हणटना अनेक तूं धना विशयी कसले आलोचना करूं नाका धन सरले युद्ध करूंक आनी सैन्य पसूच कशी युद्ध करता जाल्यार धन जेवक कसले तुका नाका आमगेल्या कितले धन आसा म्हणल्या विशयी तुका गोत ना आसच्या पुरो म्हाका गोत आसा खंय आस खंय दवरला म्हाका एकली गोत शिवाय विंगड कोण नाका गोत ना तशें हांव न्हू आतां तुका तें धन कितले जाय तितलें हांव दितां आनी की तुका कोणेय नांची म्हूण लेखूं नाका इत्याक कसो 100 गोटल्यान प्रितीची तुगेल वयर प्रीती आसूची आसाची तांणी पुरे तुगेल सुख दुःख तूं तांगेले संगो म्हूण राखून बसल्याची आनेक कसं म्हण तसल जनाले एक आश्रय घेवन तूं युद्धाचें मुखेल म्हूण जाल्यार तांणी कडेर ते तुगे लोट युद्ध रंगान तूं युद्ध करताची तसल जनाक हांव तुका ओट करून दिता म्हूण सांगून ती संजया लामा विदूल उपदेश दिता हे विशय श्री कृष्णाले सांगतकय कोण कुंती पळय असले विशय पुरे विदुला देवीन सांगतना आयकल नंतर तो तागेल विषाद तागेल दुःख तागेल भय पुरे सोडता कृष्णा तो निदल कडून उठान अवसले निमगिता आमा पळय म्हाका कळ्ळें आतां आमी बुड्डून वचा तेजाल्यांची आतां आमगेल राज्य आमी उद्धार करून घेवका म्हणून म्हळ्यार म्हाका गोत आसा आतां म्हाका तुवंची निजावन म्हगेल गुरू म्हूण लेखता इत्याक म्हूण म्हळ्यार म्हाका कसल कोरका म्हूण म्हळ्यार विशय समजावन तुवें आदेश दिला उपदेशय दिला पळय तूं सुरवे सांगतनाची म्हगेल वयर तुगेले उतरा प्रभाव पळणी तशें हांव न्हू तो बशिलो बिजूड आशिल्लो कसले लेखून नाका तो सुरवेक उठ्ठा युद्ध करी म्हूण म्हणटना हांव युद्ध करता म्हूण तयार जालो जाल्यार तूं कसल सकट सांगता पुराय आयकुया म्हूण म्हणलेले खातीर हांव तुगेले अभिप्राया विरोध जावन एकक उतर सांगून तुगेले तोंडा दुखून सर्व उपदेश आयकलो कळ्ळें म्हाका तृप्ती जे तूं सांगिल्लें आयकून ताजे खातीर आनीकय आयकुया म्हणून आयकत आशिल्लो हांव म्हूण म्हणटा ती तो युद्धा खातीर उठान राबला खंय तो कळ्ळें आनी युद्धय केल्लें कशी वचून सांगलें त्याच रितीर चल्लो युद्ध करून शत्रूंक पुराय जैसून राज्य एकाण घेतलें तें विदुलोपाख्यान आसा पळय कोण शूर आसाची क्षत्रिय तांकां हें सांगल्यार तांकां उत्साह आनीकीची वर्धन जाता युद्धांत कळ्ळें हे डिजन आयकयशनाची हें तशी हे इतिहासाक जय म्हूण सांगून सांगताची कोण शत्रू विरुद्ध युद्ध करूं वता तांणी हें विदुलोपाख्यान म्हळें इतिहास आयकूंक कोण आयकून युद्धा वता तो सगळे विश्व जय करून घेवच्या समर्थ जाता तशें हांव न्हू पळय तूं हे विदुलोपाख्यान हांव सांगिल्ली वरीची युधिष्ठिराक सांग तो पळय आतां शांती नुत भयशा रानांत बसया युद्ध नाका कोणाकय जीवहानी करचें नाका अशी तशी म्हूण मसला पळय त्या पुरे वचून ताका क्षत्रियत्व तागेलें उडगास येता युद्धाक उत्साह येता आनीक इदं पुंसमनं चैव वीराजननमेव च अभीक्ष्णं गर्भिणी श्रुत्वा ध्रुवं वीरं प्रजायते क्षत्रिय स्त्रियान पुरे गर्भिण आसतना हें उपाख्यान आयकूंका म्हणटाची तांकां जाल्लेले चेडूं त्या चेल्ल्या चेडूं भारी वीर जाताचे सामान्य क्षत्रिय न्हय विंगड मनशान आयकल्यार तांकांय तांगेल चेडूं हें भारी धैर्याची जाताची म्हूण हें विदुलोपाख्यान गर्भिणी स्त्री आयकतर आसल्यार पंत म्हणल्यार प्रति गर्भिणीक म्हणणें गर्भिण आसतना ततवळ हे विदुलोपाख्यान आयकल्यार तांकां जल्लेल चेल्या चेडूं भयंकर वीर जाता म्हूण सांगून आस तशी विद्याशूर तपशूर दानशूर तपस्विनी
ब्रह्मतेज संपन्न साधूंक पुराई मस्त मर्यादितलो तेजस्वी बलिष्ठ जावन आशिल्लो एक चेडूं प्रसव जाता म्हणटाची म्हूण हें पुराय विशय सांगता. आनी कृष्णा युधिष्ठिराक हे विदलोपाख्यान सांग आनी अर्जुनाकय ಅಮ್ಮನ ಕಸ ಸಂಗ್ಲ म्हणटान ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ರೀ ನಿಮ್ಗೆ ನಾನತ್ಲ ರೀ ಸಂಕ ನಿಮ್ಗಿದ್ ಖಂಡಿತ ಅಮ್ಮನ ಕसल जेव सांगला बाई कृष्णा तक सांग अर्जुना पळय तू जन्मा येवन 2 दिवस की 3 दिवस जालेले आनी की सुताका दुखून भायर येनीच आमी पुराय आश्रमा वासिनी स्त्रियो म्हाका परिचर्य करतर आशिल्लीत न्हय तेदन हांव आश्रमात तुका घेवन बशिलो त्या वेळार अंतरिक्ष वाणी जाल्ली एक कसने म्हूण म्हळ्यार कुंती यो तुगेलो चल्लस पळय इंद्राल समान तेजस्वी जाता आनी मुखार सुनू तुगेलो अनेक पूतस पळा गेल्या पशी पुडलो भीमसेनू तो आनी ಒಟ್ಟು ಸಿರುವನು ಸರ್ವ ಕುರುವಂಶ युद्धांतू कुरुवंशारायांक पुरे युद्धांतू सलसायताची म्हूण आनी सगळी पृथ्वी जय करची तितले यशस्सू हक्क पराक्रम हक्कस सगळे पृथ्वी जय करता म्हूण म्हणलेले यशस्सू सगळे पृथ्वीर मात्र न्ही स्वर्गांतू समीत पावता मुखार सुनू वासुदेव कृष्णाक सहायक करून घेवन युद्धांतू सर्व कुरू सैनिकांक सलवान तागेल पित्रार्जित राज्य वापस पावन घेता मुखार सुनू पुरे भावंडांनी ಒಟ್ಟು मेळ्ळो तिनी अश्वमेध याग करताची म्हणून सांगून एक अशरीरवाणी जाल्ली आकाशवाणी म्हणटा पळय हें आतां अर्जुना तूं सांगता अम्मान सांगला अशें जालेलें खंय तूं जन्मा येयले 3-4 दीस भितर तशी आत्ता खंय की हें पुरय सत्य जातरच म्हणून युद्ध करूं का तुमी म्हूण सांगला म्हणून सांगता कृष्णा आनी वापस हांव तुगे लागीं अर्जुनाल विशय अर्जुन कितले पराक्रमी म्हूण म्हळ्यार तुकूच तुगेल्या वापस हांव सांगता म्हणना तो सत्य पराक्रमी तो कळ्ळें सांगिल्लें तशीच चलतलो सव्य साची 2 हातांनी बाण सोडच्या जाता ताका आनी कितलो बलिश्ट म्हूण म्हळेलें तुका गोतस ताणें जन्मा येतना श्रीरवाणी जाल्ला म्हळेलें न्हय तें बद्द जाता म्हळेलें खंडीत कृष्णा हें पुराय तूं ताका सांगून तुगेल निमती हें साधन जेवचें म्हूण म्हाका गोतस वासुदेवाल ओटो मेळ्ळ म्हूण म्हळान म्हणटा तुगेल निमती हें साधन जेवचें तशें जावन ताका युद्ध करी म्हूण म्हूण सांगता ती आनी भीमसेनालय बुद्धी तुका गोतस कसलें म्हूण म्हणलेलें केद्दोळतय युद्धा चमकलवें आमगेल भीमसेनू शत्रूल अंत्य जेवचे ते तो युद्धा दुखून मागशी हें ना म्हूण म्हळेलें तुका गोतस न्हय तशें जावन कृष्णा सर्व मिगेल चेडवांक तूं युद्ध करायचें म्हणून सांगू का कृष्णा आनी द्रौपदीक वचून मेळ का आनी द्रौपदी लागीं सांगता कुंतीन तुका ಸ್ವಲ್ಪ उपदेश सांगला म्हूण सांगता युक्तमेतत् महाभागे कुले जाते यशस्विनी यन्मे पुत्रेषु सर्वेषु यथावत् त्वमवर्थिता हे श्रेष्ठ स्त्री म्हळ्यार द्रौपदी तिगेल सून तुवा मिगेल सर्व चेडवाल विशयांतो चंदरीतीर तूं चल्ले पतिव्रता स्त्री जावन तांकां चंद करून पळोवन घेतला कळ्ळें आनी तुगेले उत्तम कुलांत तूं जन्मा येयली यशस्विनी स्त्री पतिव्रता स्त्री तुगेले मनाक तुगेले धर्मा समजावन तूं चल्ले कळ्ळें मागीर द्रौपदी लागीं सांगून जाले नंतर नकुल सहदेवा वचून मेळका नकुल सहदेवा वचूनय तशी सांगता कचने म्हळ्यार कळ्ळें तुम्ही पराक्रमान तुमगेल राज्य तुम्ही युद्धांत घेवनूच सुख भोगू का म्हूण सांगून सांगता पुराय चेडू मोठो बैसून आसतात न्हय पुराय जनांक ओटो जावनूय एक विशय सांगता तूं कसलें म्हळ्यार तुमगेल समक्षमान तूं द्रौपदी कितले कश्ट अनुभविसिली कितले अपमान अनुभविसिली तशी तुमी तसल जनाक क्षम दिवचे समोवें म्हणून सांगता अम्मान सांगला म्हूण म्हाका चेडवाले राज्य संपत्तू कळवून घेतले दिवतांतू सलवलींची कसले म्हाका हांव त्या विशय बरें मस्त बेजार करना मिगेल चेडू वनवासा चमकलीची तेवय म्हाका दुख न्ही जाल्यार भरलेले सभेंतू 5 भारी विरादी वीर बामूण पंचपुत्र आशिल्ली तसली द्रौपदी ती अपमान जाता म्हूण सांगून रडतना ताजे वयरी
तिका अपमान करचे तसल कर्ण कठोर उतर तो दुःशासन दुर्योधन पुर उल्लयलींच पळय तेंचे म्हाका मस्त दुःख जल्लें विंगड खंयची पिशे मेगल चेडवान चलवल्यार दुःख जायनी दिवतांतू रान्ना वस म्हणटनाय दुःख जायनी कशें जाल्यार द्रौपदी दिल्लेले कश्टच पळय त्या विशयांत म्हाका मस्त दुःख जाला इता म्हळ्यार त्या वेळाक रजस्वला स्त्री ती 5 जन बामण आसल्यार ते दुशासनान तिका तांडून सभे व्हरतना तिगेल मान रक्षण करू एकले पुणी येनीत न्हय ती अनाथ स्त्री शिराब्बून आशिल्ली न्हय द्रौपदीक तशें न्हू अर्जुना लागीं सांगता द्रौपदयाम पदवीं चर द्रौपदीक समजावची रितीर तुवें युद्ध करी म्हूण आनी तुका गोत्तस कृष्णा भीम आनी अर्जुन तांकां कोपयल म्हूण जाल्यार तांणी यमूची तशी तांगेले त्या वेळार कोण देवतेन युद्ध आयल्यार भीम आनी अर्जुन तांकां दवरनाचे कळ्ळें निजावन तांणी लेखला द्रौपदीक तांणी अपमान केला म्हूण निजावन अपमान जाल्लें कुरू राजांकचे कोणेय तशी एक स्त्रीक तांडून हाडताच वय ना न्हय तशें जावन हे जनार्दना मिगेल चेडवांक युद्ध करूं का म्हूण अम्मान सांगला म्हूण सांग द्रौपदीक हांव आशिर्वाद दिला म्हूण सांग हांव चंदायर आस संतोशार आस म्हूण सांग मिगेल चेडवाल रक्षण करता न्हू तूं म्हूण सांगता जायत म्हणटा तो कृष्ण जायत म्हूण मावळणी सांगून तो कुंतीला घरा दुखून भायर चमकलो भीष्मू द्रोणू कृपू हांणी पुरय कृष्णा लोट उंतील घराला तर येयलीत न्हय आतां कृष्ण मुखार वतरस जाल्यार कर्ण मात्र सुमार वेळ ते कृष्णा लोट आयला खंय मागीर ताका कृष्ण पेटोवन दिता खंय आनी उपप्लाव्य नगराक जल तितले वग्गी वचून पावका म्हूण सांगून बायसोन चमकला हांगा कृष्ण चमकलो जाल्यार कुंतीन कृष्णा लागीं चेडवांक युद्ध करूं का म्हूण सांगिल्ले विशयांत उपदेश दिल्लेलो पळय भीष्म द्रोण सकट आयकल्यांचे न्हय तांणी दुर्योधनाला सांगले की पळय कुंतीन कृष्णा लागीं कसल सकट उत्तर सांगला म्हूण गोतस तुका खंडिताची युद्ध जावचें राबोवचें जायना म्हूण म्हाका दिसतरस कृष्ण तांगेल राज्य तांकां मेळ्ळे शिवाय तांकां युद्धा दुखून विमुख जावचें सोडिना कुंतेलय अभिमत तशी आस तशें जावन आनी जावची कसा विशय आसा ताका तुची बद्द तुगेले निमती जावची तें म्हूण जालें कितले बादिल्ले तांकां नाका कितले अपमान केले ते द्रौपदीक तांकां कितले अपमान केले तुवें तशें जावन आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार येद्दोळ तूं केलें कसं आसा पळय तेंचें फल तुवें पावचें आनी तुका बुद्धी येनी म्हूण जाल्लें तूं तांगे लोट संधान करना म्हूण जाल्लें तशें जाल्यार युद्धांत तूं सर्वनाश जाता म्हणलें खंडीत आनी हाजे नंतर तुका अवकाश ना तशें जावन आत्ताच आत्ता तुवें कृष्णाल मागशी धांवका संधान कोरका वचून युधिष्ठिराक आलिंगन कोरका अभिवादन कोरका ताणी बिनी युधिष्ठिरान बी तुका ओपून घेतले म्हूण जाल्यार तागेल्या येदूर उल्लयनाचे कोणेय भीमार्जून तांकां तुगेले वयर कितले कोप असो युधिष्ठिरान तुका आश्रय दिल्लें म्हूण जाल्यार ताणें तुका क्षमापण केल्लें म्हूण जाल्यार भीमार्जून तुगेले सुद्दी समीत येनाची कळ्ळें तशें जावन पळय हे लास्ट म्हळ्यार लास्ट चान्स तुका कृष्णान उपप्लव्या पावका जाल्यार तूं पावका जाल्यार तितलें वग्गी हांगा दुखून बस तूं ना नातल्यार वे सगळे प्रपंच मरण जाता तुगेले निमती पळय आत्तां एक अवकाश तुका शांती संधान करून घेवच्याक ना नातल्यार युद्ध जाल्लें म्हूण जाल्यार तुगेलें अपार सैन्य मान्य पांडवांगेलें सैन्य नाश जावचें पुरो तो विशय विंगड जाल्यार सगळे प्रपंचांत जनसंख्ये नाश जाता म्हळ्यार खंडीत कुरू वंश सगळे निर्मूल जाता म्हळ्यार खंडीत तशें जावन
कसं कोरका म्हण तुझे आलोचन करून घे म्हणटना दुर्योधन उपेक्ष करत काही ऐकनातला बरी करत की वार दळ्यान पळीत के तोंड कैंकी नेलादी कಡೆ बाक्सानो भूवी घांटे घालून पळीत के भीष्माकೈ द्रोणाकೈ उत्तर दिनाकೈ दुर्योधन कितले सांगला रे ऐकना हागेल मना वच्चना म्हण म्हणलेले भीष्म द्रोणा कळले एकल्याला एकल्याला तोंड पळोवन सन्नी करून वो ऐकना कसं सांगला रे म्हणून दोळ्यानं अभिप्राय विनिमय करून घेतलं की आणि दुर्योधनाला लागी येऊन राबलीच की भीष्मू म्हणाल की वापस दुर्योधना पळ्या युधिष्ठराला ಎದುರ ರಾಬ್ಬನ್ ಯುದ್ಧ ಕೊರಚಿನಾಕ ಮಕ್ಕ ಕಾಯ್ಕುಶ್ನ ಕೊರಕ್ ಮಕ್ಕ ಭಾರಿ ದುಃಖ ವಿಷಯ ಆ पळीलो युधिष्ठिर केदना पळ्या मालगड जन्मळा भारी प्रीती कोणालाय वैरी असूना द्वेषना ब्राह्मणांक परी भारी प्रीतीचो सत्यवादी तसल्याक ಎದುರು घालून घेवचें कसल्याक म्हाका भारी दुःख दिसता ह्या विशयांत मागिरी द्रोणी संख्ये नाका दुर्योधना अश्वत्थामाल कितले प्रीती करता तूं म्हाकाय अश्वत्थामा त्या ताजी खातीर तूं युद्ध सोडी आनीक म्हाकाच पळय अर्जुनाल वटू युद्ध करच्या कसले कुशना इत्या म्हळ्यार अश्वत्थामा म्हणकेची मिगेल पुत अश्वत्थामा हांव कितले प्रीती करता अर्जुनाकय हांव तितले प्रीती करता तशें जावन म्हाका अर्जुनाल वटू येद्रा राबून युद्ध करच्या कांय कुशना म्हाका बेजार जाता रस म्हूण सांगून द्रोणूय सांगतके मागीर म्हणटके पळय सुहृद जन आनी पापिश्ट जन म्हूण म्हळ्यार कसले म्हणून सांगता तो द्रोणाचार्य तांणी सुहृदची तुगेल वयर तांकां कसले द्वेश ना जाल्यार तूं पापिश्टुशी तांगेल वयर द्वेश दाखोव नका आनी हें राज्य युधिष्ठिरान तुमगेल्या सोडलेलें म्हळ्यार तुमकां म्हूण न्ही न्यास जावन सोडलेले न्यास म्हळ्यार आमी येवूत ये राज्य तुगेलें अधीन तूं राखू का तुवें तशी म्हळेलें वनवासांनी अज्ञातवास जावन आयली कुडले तुमगेलें राज्य तुमकां दिता म्हणटा न्यास दवरलेलें म्हूण म्हणलेलें गोतच न्हय जाल्यार तूं तें चंदकोन राज्य रक्षण करून घेवन ताका तागेलें राज्य सोडूंक आशिल्लें शिवाय तुवें दवरून घेवचें न्ही आतां तूं स्वार्थी जालो तुगेलो अन्याय चड जाले आतां तुगेले मनान तूं 7 अक्षोहिणी सैन्य तागेलें की मिगेल्या 11 अक्षोहिणी सैन्य आसा हाका काय म्हाका दुरसूच्या जायना आनी म्हूण तूं लेखल्यार तुगेले 11 अक्षोहिणी सैन्याक ते 7 अक्षोहिणी सैन्य नाका एकलो अर्जुन मान पुरो 11 अक्षोहिणी सैन्य नाश करूंक भीम एकलो पुरो अर्जुन एकलो पुरो तशें जावन पळय तूं तांगेल वटू संधान करून घे म्हाका तेची श्रेश्ठ म्हूण दिसता कित्याक म्हूण म्हळ्यार पळय धर्मरायू रान्नाक 4 भावांक द्रौपदीक घेवन चमकलो जाल्यार ताणें थंय कितली सकट तांगेलें श्रेश्ठ काम जाल्ल्यांची कुबेर गोतच न्हू तुका कुबेर देवते तो आनी समीत धर्मरायाक तागेल्या भावंडाक न्ही तागेल्या नगरांत तो कितले की काळताय आश्रय दी न्ही आश्रय म्हळ्यार आश्रय न्ही आव्हान करून राबयला मिगेल राज्यांत तूं राबयाची म्हूण आनी जाय जाल्लेले संपत्त दिला ताका ताजे नंतर मुखारी तोच कुबेरा लोटू भीम आनी भीम युद्ध करून येवन सौगंधिका पुष्पा खातीर चमकलो तेन्ना भीमान तेंच कुबेराल वटू युद्ध करून कुबेरा सलवायला वय तितले तांणी कितले सर्वश्रेश्ठ म्हूण पळय कुबेराल असल देवतेकय सलवान हेरळ संपत घेवन येयल्यान तांणी आतां तांगेलें राज्य तांणी निमगितन तूं दिनातले रे कुबेरा सलवायल्याक तुका सलवाच कसले व्हड विशय न्ही तशी आनी आमी दोग जन तुगेले वटू युद्धा राबल्यांची म्हूण तूं निश्चिंत रस म्हूण लेखला रे पळय आमगेलें आयुश्य जायत येयलां आमकां युद्धान तूं मेल्यार कसलें जावचें ना कित्याक म्हळ्यार जिवना येता रे एक मनशान कसले कोरका तें पुरें आमी केलां हेरळ यज्ञ याग केला दान दक्षिण दिला अध्ययन केला कळ्ळें तशें जावन आमगेलें कृतकृत्य जीवन म्हूण येता आनी भुंयचेर भोगूंक जाल्लें कसलें ना आमकां
खुरकाशील कर्तव्य पुरे केल्ला म्हणटा पळय म्हणटना युद्धांत तूं मेल्ला रे आमी आमकां कसले बेजार ना आमी तयार जालें जाल्यार तुका तशी न्ही न्हय तूं पांडवांगेर वट युद्ध केल्लें तूं तुगेले तूं मेल्लो म्हण जाल्यार तुका सुखस्की राज्यस्की मित्रस्की ऐश्वर्यस्की कसले ना मेल्लो तूं वय बाय पांडवाला तर तूं गेलो म्हूण खंयची गॅरंटी सांगता तूं आनी द्रौपदी देवील पातिव्रत्य धर्मा विशयी सांगता म्हण ना कितले की व्रत तपस केला म्हूण येत तिणें कळ्ळें तें पुरय फल ती मिगेल बामणांक युद्धांत जय जावका म्हणून निमगीत म्हूण गेला रे तिगेल बामणांनी खंडीत गेलो ताचे म्हणलेलें विशयांत कसले संशय ना तशें न्हू तूं आत्ताच्यात वचून संधान करून घे खडेरी सांगची तुका आनी सांगू ना आमी ना नसल्यार सीदा तूं मरण पावता युद्ध म्हूण सांगून म्हणून हांगा जनमेजयाक एक मनांत उडगास येता कृष्णा लोटू कृष्ण कर्ण कितले की दूर ते कृष्णा लोटू चमकलो म्हणलें न्हू तें कशें खातीर कडेरी वैशंपायन सांगता काय ಸ್ವಲ್ಪ दूर थंय कृष्णाले रतारी कर्ण बैसून आशिल्लो ताणें दोग जाण उलोवन घेतर आशिल्लीची मागीर कर्ण वापस आयलो म्हणून धृतराष्ट्राकय कळ्ळें धृतराष्ट्रांनी निमगिले संजया लागीं इत्याक कृष्ण कर्णाक रतार बहिष्कारान घेवन चमकलो कृष्णाला आनी कर्णाल मध्ये कसले उत्तर जाल्लें धृतराष्ट्र संजय लागीं निमगिता कृष्णान कर्णाक खंय तर आपण वेल्लें की नमय ಸ್ವಲ್ಪ दूर थंय कसं खातीर तांगेल मध्ये कसलं उल्लप जावन आसच्या पुरो कसले कठीण उतर उरलें की कर्णाक कसले समाधान सांगली की कसंच जाल्ली म्हूण सांग म्हूण तेन्ना संजय सांगता की म्हाका वतशील म्हणटा कसं सकट जालें तुका सांगता पळय कृष्णान कर्णा म्हणलें कर्णा तूं गोत नाशिल कसले ना तूं कितले की वेद पारंगत ब्राह्मणांक उपचार केला मात्र न्ही तांगेला की कितले की तत्वज्ञान तूं पावला वैदिक धर्म तुका गोतना म्हणना धर्मशास्त्रांत तुला सर्व सूक्ष्मातिसूक्ष्म विशयाचें तुका ज्ञान आसत कळ्ळें आनी पळय एक विशय ताण सांगले कानीन न्ही सहोड म्हणून म्हळ्यार कन्या स्त्रीक वारडीक जेवचे पयस फुडेची कन्या म्हळ्यार वारडीक जत्तरी चेडूं जेवचें एक सर्वे सहज सामान्य वारडी जेवचे फुडेकची एक चेडूं जाली म्हणजे त्या चेडूक कानीन म्हणचें कळ्ळें तेंची एक केलो पंता वा वारडीके फुडें ती गुरपीण आसता जाल्यार गडबडीर वारडीक करताची मागीर जेल्लेले चेडूक तें सहोड म्हणचें कळ्ळें आतां तें कानीन न्ही सहोड आसा पळय तांगेले जन्मा कारण कोण म्हूण सांगू जेतोय ना न्हय वारडीके फुडें गेल्लेलो विशय पळय तो जाल्यार ते कानीन चेडूक म्हळ्यार तागेलो आवसो कन्यावस्थेर आसतना तो जाल्लो म्हळ्यार वारडी जेवचे फुडें मागीर ते चेल्लीक कोणा लोट विवाह जाता तोच तागेलो आन म्हणून जाता हे धर्मशास्त्रांतलो विशय तुका गोत आसा तो एक कानीन न्हय एक कन्या स्त्रीन तुका जन्म दिल्लो ती अर्थात कोण म्हूण तुका वापस आज सांगता कुंती म्हूण ती तूं तिगेल पोटा जाल्ली नंतर मागीर तिगेल वारडी जालेले आतां धर्मशास्त्राक समजावन तूं पांडपुत्रूची तशें जावन तूं यो मेगेल वट यो तूं धर्मशास्त्रा नियमा प्रकार युधिष्ठिराकय मालगोड तूं जालेलें देखून तूंची राय जाता तशी पळय तूं पांडवांगेल पक्षांत राबली म्हूण जाल्यार तुगेले पितृसंबंध पांडव मातृसंबंध आमी वृष्णी वंशाचे म्हणटना वृष्णी वंशय पांडुले जनय पांडुले पुत्रय तुगेले जलींच की तूं सांगेल तशी तांणी चलताची इथे म्हणा धर्मराया पशी फुडें कुंतीक तूं जाल्लो आतां मेगेल वट तूं पप लावया आयल्या रे
तू काय येस पळय तू कौंतेयूची म्हळ्यार कुंती पुत्रूची युधिष्ठिरापाशी फुडेची जन्मलोल तूं म्हूण पुरें हांव सांगता कळ्ळें. म्हणटना तुका ते पांडव केन्नाय तिरस्कार करनाची. तूं तांणी धर्मात्मा तुची मालगडण म्हूण लेकून तुका तांणी स्विकार करताची पांय धरताची कळ्ळें. मागीर पळय सर्व पांडवांक गेले चेडूं सुभद्रेल पुत अभिमन्यू सकट तुका गौरव दिताची. मात्र न्ही तांगेल तर्फेन कितले राय राबल्यांचे पळय युद्धाक तितले जनय तुका गौरव दिताचे म्हळ्यार खंडीत येता. तेच चाव न्हू तुका तितलेय संशयस म्हण जाल्यार सुरवेक तुका पांडवांक गेले पक्षांत वैल कुडले तुजी मालगडपूत म्हूण तांक फुडें सांगून तुका सुरवेक पट्टाभिशेक कोरया जायना वे. मागीर पांडव पुरे तुगेले आज्ञाधारक जाल्लीची न्हय. हांवें कशी तुका सोण घालना तशें जावं न्हू कर्णा. तूं आमगेले बदी नेवचे लायक तुवें. तुका अखंड सिंहासनय मेळटा इश पुरय कृष्णान सांगलें जाल्यार कर्णू आयकनी. कर्णू म्हणालकय कृष्णा तुका मेगेल वैरी स्नेहश्च पुरो प्रितीश्च पुरो जेवो म्हाका बरें जेवको म्हळ्यार आशश्चकय पुरो. तूं म्हाका लायक उतरां सांगलां हांव ते परे उतर पट्टी म्हूण म्हणा जाल्यार कृष्णा म्हाका गोत्न नतील विशय न्ही. धर्मशास्त्रा प्रकार हांव पांडूल पुत्रू जाता कुंतिलेची चेडू. तूं सांगल्या वरी कुंती कन्यावस्थेंत आसतनाची वाडे जेवचे फुडेची सूर्यदेवाक आमंत्रण करून तागेल निमती गर्भधारण करून सूर्यदेवाले उतरावरी जन्म आयले कुडले कुंतीन म्हाका उदकांत सोडलेले हे पुरे विशीं तूं सांगला सम हांव धर्मता पांडूल पुत्रू जावनश्च पुरो जाल्यार कुंतीन म्हाका तेदन सोडलेले कसल्याक. म्हाका न्हिचाव न्हू चांग वेते तीन तशी कांय गोतना तिला बोध चेरडाक उदकांत सोडलेले समू वेते. कैकी अधीरतान म्हाका पळयल दिकून ताणें भेल्ले तागेल बायलेक तांकां संतान नानतील देखून सुरवेक तेदंतय तांकां संतान जायनाशिल्लें. म्हाका पळयल कुडले तांकां भारी खूश जाल्ले. ती राधे तीण म्हाका चंद करून पोशिल्ले कितले चंद करून पळयला तिणें. मेगेल अम्मा कुंतीन कोरका दिलेलें सर्व कार्य तिणी करनिवें. एक अबोध शिशूक स्तन्य दिवन पोसूत दवरून मलमूत्र काडची दवरून सकट तिणी करनिवें. म्हणटना आतां हांव कुंती पुत्रू पांडव पुत्रू म्हूण सांगून तुमगेलो ओटो चमकल म्हूण जाल्यार तिका पिंडोदक दिवची कोणें. अधीरतान न्ही राधेन हांव तांगेलें बदपुत्र म्हूण लेखलां न्हय. म्हाका एक पुत्राक कोरका दिलेलें सर्व कर्म ताणें केलेलें न्हय. जाता कर्म दुखून मुंजी दुखून सक्कडी आनी म्हाका वारडिकय ताणें केलेलें. आतां ते बायलांतू चेडूं नात्र पुरय जाल्ला. म्हाका ते बायले सोणें चकय जायना. म्हणटना हांव कशे खातीर राज्या आशे खातीर पांडुले राज्याक आशे खातीर येवका ना न्हय. आनीक आतां न्हू म्हाका कळलेलें कुंती मेगेल अम्मा म्हणून येदोळतय तसल्यार हांव फटी जालें न्हय. येदोळतय जिवन केलेलें कसर हांवें. आनीक दुर्योधनान न्हू म्हाका आश्रय दिल्लें राज्य दिल्लें 13 वर्ष पर्यंत निष्कंटक जावन राज्य सुख हांव दुर्योधनाल निमती उपभोग केलेले वय कितले की यज्ञ याग करयले कितले की कुलकर्म जाल्ले मेगेल चेडू बाळा कितले की जना वारडीक जाल्ले. आनी कृष्णा आतां तूं सांगली म्हूण हांव तुगेल बदी न्हयलें मेगेल धैर्यारय न्हय. दुर्योधन तूं युद्धा सिद्ध जाल्ला पांडवांगेल वटा हांव युद्ध करताची ती त्या म्हळ्यार मेगेल पक्षान तूं कर्णस म्हणून मेगेल धैर्यार तो पुरय युद्ध करूं बाय सरला न्हय. म्हणटना हांव ताका सोण येयल्यार म्हाका देव मॅच वतवे. आनी दुर्योधनाकय गोतस अर्जुनाला येद्रा युद्ध करचें रापचें जाल्यार हांव मात्र रापचें म्हूण सांगून
तशें जावन पळय एकत वेळ युद्धांत म्हाका बदी जेवचें पुरो तांणी म्हाका धरू पुरोची कारागृहा घालू पुरोची भंय आस म्हूण म्हाका तूं लेखूं नका राज्य लोभ आस म्हूण लेखूं नका म्हाका दुर्योधनान इतले काळ आश्रय दिलेले रथा तागेलोट हांव निश्ठूर करून घेवच्या तयार ना एक पण ताका उत्तर दिला केन्ना की तुगेलोट राबून युद्ध करता म्हणून आतां ताका सोण हांव पार्ताल सायडा येवचें साध्य ना एकत वेळ हांव पार्थाल वटू युद्ध करूं तागेलो ताका न्ही म्हाका कितलें वैरत्व म्हणून गोतस तुका युद्ध करतना हांव तागेलो वटू युद्ध करना युद्धा वेळार म्हणल्यार म्हाका अपकिर्ती जाता जेवा अर्जुनानी मेगेलो वटू युद्ध करना म्हळ्यार ताकाय अपकिर्ती जाता जाल्वे पांडव तूं म्हणलेत पांडव तूं तांगेले पक्ष आयिल्लो रे मालगड म्हूण तुका प्रीत करताची अधिकार दिता चक्कड म्हणलें पांडव केन्नाय तूं सांगिल तशें आयकतल वै न्हू कृष्णा तूं सांगिल तांकां वेदवाक्य म्हणटना तूं पळय हे कर्ण तुमगेलो मालगडो भाव धर्मशास्त्रा प्रकार तो तुमकां पुरे अण्णा म्हणटना ताकाच हे राज्यभार तुमी सोडून दिवका म्हळ्यार जायत म्हूण सोडून दितात तांणी संशय ना म्हाका जाल्यार अन्यक कसल म्हळ्यार येद्दोळ थंय तांणी तांकां वैरी म्हूण लेखिल्लो दुर्योधनान म्हाका मस्त प्रीत केलेले ताका सोडून हांगेला येवचें तें प्रसम म्हूण म्हाका दिसना अन्यक हांव एक प्रार्थना करता पळय कर्ण कुंतील पुत्र म्हूण म्हळ्यार रस येद्दोळ कोणाकय गोत नाशिल्लें तूं सांग नाशिल्लें आतां तूं सांग हें हांव थंय आयलो म्हूण जाल्यार पुरो जना कर्ण कुंती पुत्र म्हूण म्हणटा हे विशय भायर नज म्हूण म्हळें मेगेले एका आग्रह तूं कोणाकय हे विशय कळना नाशी पळोवन घेवका जैतवे कित्याक म्हूण म्हळ्यार कुंती पुत्र हांव म्हूण कळ्ळी म्हूण जाल्यार युधिश्टीर कितलो चांग म्हूण म्हाका गोतस तो युद्धांत गेलवल्यार राज्य ग्रहण करना तो आतां एकत वेळे हांव तुगेलो उतरां वापरलें म्हणल्याक युद्ध आयलो म्हणल्याक पांडवाल पक्षार राबून गेलवल म्हणल्याक जाल्यार म्हाका तांणी राज्यपट्टाभिशेक केल्ले म्हूण जाल्यार म्हाका एक दीस दुर्योधन मेगेलो मित्र ताका सोडून राबचें जायना म्हूण जातना ताणें म्हाका मस्त समाधान केलां म्हणटा तें गेलवल राज्य हांव दुर्योधनाक दिली म्हूण जाल्यार कसो प्रेजन जालें न्हय तशी कोण तुगेले आश्रित जावनच की आनी खंय धनंजय सर्वश्रेष्ठ धनुर्धारी जावन आसता की तागेले पक्ष आसूं युधिश्टीर राज्य राय जावन आसूं ना तें म्हाका कसलें ना आनी तुमगेले पक्षांत श्रेश्ठातिश्रेश्ठ राय आसा म्हूण म्हाका गोतस तूं अपास कोण कोण आसा म्हूण सांगता म्हूण ना जाल्यार दुर्योधनाल पक्षांतूय श्रेश्ठातिश्रेश्ठ राय ना म्हूण तूं उलेवचें नाका दुर्योधनान केदो व्हडलें सैन्य ओट्ट केलां म्हूण गोतस वे तुका ना न्हय तूं युद्धांत युद्ध करचें कशी म्हूण तुका गोतना नातिल ना भीमसेनच तागेले पक्षाक भीमसेनान युद्ध आयली म्हूण जाल्यार सर्वय भित्ताची देवते समीत भित्ताची म्हूण आयकलां हांव जेवा तांणी कसं करताची युद्ध केन्नाय युधिश्टीर ते युद्ध म्हळ्यार यज्ञाचे ब्रह्म पदवीन तोच बसता सम म्हाका पुरे गोतस कळ्ळें आतां म्हाका हांव काय चांग म्हूण हांव म्हणा कित्याक म्हळ्यार एक हांव कार्य केलां कसलें म्हूण म्हळ्यार यद् अब्रुवमहं कृष्ण कटुकानिस्थ पांडवान प्रियार्थम धार्तराष्ट्रस्य तेन तप्ये हि अकर्मणा पळय एक चुकी म्हळ्यार ते दुसो द्यूत खेळून तांणी सोलून वतना हाका दुर्योधना संतोश जेवो म्हणून युधिश्टिराक भीमाक अर्जुनाक द्रौपदी समीत हांव कसकस कटू उतर उलयलां कळ्ळें म्हणटना तें एक म्हाका बरी मस्त बेजार आसा
हांव कसा खातीर उरलो म्हूण सांगून विंगड कसले बेजार ना म्हाका. हांव दुर्योधनाक समजावनूच चलता म्हूण म्हणलेलें म्हगेले निश्चय दृढ विशय जाल्यार द्रौपदी विशयांत पांडवांगेल विशयांत हांव अपचार उलयलो म्हळ्यार एक चुकी बेजार म्हाकाच ना म्हूण ना. एका विशयी सांगचे कृष्णाक कसं म्हळ्यार हें युद्ध जावन वचो कळ्ळें. ताजे परिणाम कसले जावो, हांव मरो पुरो दुर्योधन मरो पुरो जेव्हा पांडवांक कसले जेवच्या पुरो आमकां गोतना परिणाम कसो जाता म्हूण. जाल्यार युद्ध जावूं का सगळे क्षत्र समूह म्हळ्यार क्षत्रीय पुराय नाश जावन स्वर्गाकय वच्चो पुरोची जाल्यार युद्ध जावं म्हळ्यार जावूं का. तुवें म्हळें न्हू धर्मा खातीर युद्ध म्हणून जावो. ह्या कुरुक्षेत्राची युद्धाची कुरुक्षेत्र म्हळें नांव पावन त्या युद्धा कीर्ती चंद्रार्क वच्चो का म्हूण सांगून म्हगेली आशस जाल्यार एक तुका सांगता. तूं म्हाका सांगिल्लें विशय पळय कुंती पुत्र म्हूण म्हळेलें कोणा लागीं सांगची नाका. हांव अर्जुनाला येद्रा राबून युद्ध करता म्हूण कर्णान सांगतना कृष्ण कर्णाक कसले सकड उलयता त्या पायच्या दिसाक आमी पळोवया. आज सांगील सर्व परमात्माले कुरंगील चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.